ज्या पद्धतीने काल DGCची टीम घटनास्थळी पोहोचली, तुम्ही मुंबईत पत्रकार परिषद घेतली, दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, काय वाटतं की त्यांना आता दबाव आला त्यांच्यावरती DGC पत्रकार परिषदेमुळे पुढे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या असं म्हणायचं का? सर्व पत्रकारांचे अभिनंदन करतो, सर्व चॅनलचे अभिनंदन करतो की जो काही प्रेस कॉन्फरन्स मी घेतली, प्रेझेंटेशन केलं, तुम्ही योग्य पद्धतीने ते दाखवलं आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी एका प्रकारचं प्रेशर हे DGCवर आलं. काल प्रायव्हेट विमानाने आणि प्रायव्हेट हेलिकॉप्टरली हे सर्व अधिकारी तिथं गेले आणि त्यांनी तिथं इन्व्हेस्टिगेशन हे सुरू केलेलं आहे. पण हे 1-2 दिवस न राहता पुढचे काही दिवस राहावेत आणि एका महिन्यात पूर्णपणे सायंटिफिक कन्क्लुजन ते सुद्धा इंटरनॅशनल एजन्सीचा उपयोग करून हे व्हावं असं वाटतं. DGCकडनं आता प्रायव्हेट विमानांचं सेफ्टी ऑडिट केलं जाणार आहे. उशिरा सुचलेलं शहाणपणे असं म्हणायचं. 14 कंपनीची नावं वगैरे त्यात दिसतात. दुर्दैवी गोष्ट आहे, कारण 2023चा जो VSRचा मुंबईचा अपघात झाला त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं असतं तर आज अजितदादा आपल्याबरोबर असले असते. त्यावेळेस त्यांनी दुर्लक्ष केलं. ते का केलं हे आता आपल्याला शोधावं लागणार आहे, कारण जो सिंग नावाचा मालक आहे VSRचा तो फार पोचलेला माणूस आहे. त्याला बऱ्याच राजकीय लोकांचं सुद्धा पाठबळ आहे आणि त्यामुळे जर 2023चा रिपोर्ट लोकांसमोर आला नसेल आणि तो आला नाही म्हणून दादाचा हा घात दुर्दैवाने त्या ठिकाणी अपघात त्या ठिकाणी झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. आता एक गोष्ट आहे की दादा आपल्यात नसले तरी हे प्रेस कॉन्फरन्स आणि प्रेझेंटेशन घेतल्यामुळे जो काही DGCने काल परवा निर्णय घेतला की ज्या काही प्रायव्हेट एजन्सीज आहेत त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन, प्रॉपर सर्चिंग आणि त्याचं सेफ्टी ऑडिट हे केलं जाईल. उशिरा सुचलेलं कदाचित हे शहाणपण असलं तरी मला असं म्हणावं लागेल मीडियामुळे आणि आमच्या प्रेझेंटेशनमुळे उद्या जाऊन VIP लोक असतील त्यांचा जो काय अपघात होऊ शकला असता तो कदाचित याच्यामुळे थांबेल असं वाटतं. त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा दादांचा अपघात झाला त्याच वेळेस या लोकांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली, काही वेळ जाऊ द्यायला हवा होता, त्यांनी तात्काळ या सगळ्या संदर्भात बोलायला सुरुवात केली होती. मग त्यांना एवढंच म्हणणं आहे की मग कुणी सुरुवात केली चर्चा त्याचं नाव पब्लिकली त्या ठिकाणी घ्या, मग कधी झालं कसं झालं हे लोकांसमोर तिथं येऊ द्या. त्यामुळे नुसतं मोघम बोलून एक कुठेतरी तुम्ही विषयाला बगल देताय असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्यांना हे आम्हाला सांगायचं आहे की जेव्हा दादा हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथं काय काय चालू होतं हे सुद्धा आम्ही तिथं बोलू शकतो, पण या विषयाचं राजकारण करून एका मोठ्या नेत्याला कुठंतरी आपण त्याचं नाव खराब करतोय हे मात्र त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा शांत असतो नाही तर शांत आहोत त्याचं कारण आम्ही दादांकडे बघून शांत आहोत. या 4-5 जे काय सोकॉल्ड नेते त्यांनी दादांना शेवटच्या काळामध्ये किती एकटं पाडलं होतं हे आम्हाला माहिती आहे. आणि ते म्हणतील की जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तुम्ही कोणाची भूमिका घेतली, कोणाच्या बाजूली भूमिका घेतली, त्याचं सगळं उत्तर सोमवारी नाही तर मंगळवारी स्वतः त्या ठिकाणी मी देईल.